Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss one of the best motivational and scientific lesson, that is A Brave Heart Dedicated to Science and Humanity. This lesson is taken from 10th Standards English textbook. तर विद्यार्थी मित्रांनो, किती आपण सहजपणे बोलतो की अमुक एका सायंटिस्टने किंवा शास्त्रज्ञाने डॅश डॅश प्रकारचा किंवा XYZ प्रकारचा शोध लावला, डिस्कवरी केली, हे आपण सहजपणे बोलून जातो. परंतु आपण कधीही विचार करत नाही की एखादा सायंटिस्ट, शास्त्रज्ञ ते डिस्कवरी करण्यापाठीमागे, तो इन्व्हेन्शन करण्यापाठीमागे किती मेहनत घेत असतो, त्याने आपलं पूर्ण आयुष्य कशा प्रकारे सॅक्रिफाईस केलेलं असतं याची कधीही आपण विचार करीत नाहीये, कल्पना करीत नाही. आजचा धडा त्याच्या रिलेटेडच आहे की एक शास्त्रज्ञ कशा प्रकारे आपलं जीवन त्या शोध लावण्यासाठी समर्पित करतो, पूर्ण आयुष्य एका गरिबीमध्ये घालवतो, याविषयी आपण माहिती घेणार आहे. मग तो शास्त्रज्ञ कोण आहे, त्याने कोणत्या प्रकारचा शोध लावला आणि कशा प्रकारचं जीवन त्याने समर्पित केलं आपलं शोध लावण्यासाठी. ऑल दिस थिंग्स वी आर डिस्कसिंग इन टुडेज व्हिडिओ, बट यू हॅव टू वॉच दिस व्हिडिओ फ्रॉम स्टार्ट टू एंड. But before that, don't forget to subscribe our channel. Let's go. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. 4.6 जो लास्ट लेसन आहे, अ ब्रेव हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी. फर्स्ट ऑफ ऑल ट्राय टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ दिस टायटल. या टायटलचा अर्थ समजावून घेऊया. अ ब्रेव हार्ट, एक धैर्यशील हृदय म्हणून शब्दशः अर्थ असा होईल. डेडिकेटेड मीन्स सॅक्रिफाईस्ड, सायन्स अँड ह्युमॅनिटी म्हणजे मानवता आणि विज्ञानासाठी एखाद्याने आपले धैर्यशील किंवा करेजियस पर्सनॅलिटी, आपण हे जे शब्द आहे ना, अ ब्रेव हार्ट, एक ब्रेव म्हणजे शूर आणि हृदय असं घेऊ नका. एक करेजियस पर्सनॅलिटी, एक धैर्यवान व्यक्तिमत्व, हा अर्थ घ्या. एक धैर्यवान, एक करेजियस व्यक्तीने हाऊ ही डेडिकेटेड, समर्पित केले हिज लाईफ, कशासाठी? फॉर सायन्स अँड ह्युमॅनिटी, म्हणजे मानवता आणि विज्ञानासाठी आपलं संपूर्ण जीवन एक धैर्यवान व्यक्तीने म्हणजे त्या शास्त्रज्ञाने समर्पित केले, असा त्याचा अर्थ होईल. बघूया, आपण डिटेलमध्ये चर्चा करूया. लेसन बघूया. राईट, अ ब्रेव हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी. कोण आहे तो सायंटिस्ट, त्याने काय शोध लावला, पुढे आपण बघणार आहोत. लाईन वाईज आपण डिटेल एक्सप्लेनेशन बघणार आहोत. अ हिस्ट्री ऑफ मेन्स प्रोग्रेस, मानवाचा जो प्रगती आहे, विकास आहे, त्याचा जो इतिहास आहे. फ्रॉम डार्कनेस इग्नोरन्स टू ग्लोरियस लाईट ऑफ नॉलेज. मानवाची प्रगती, मानवाचा विकास कशा प्रकारे झालेला आहे. म्हटलं की पूर्वी तो मानव जंगलामध्ये राहत होता. मानवाचा विकास कसा झालेला आहे? फ्रॉम डार्कनेस ऑफ इग्नोरन्स, इग्नोरन्स म्हणजे अज्ञानपणा, अशिक्षितपणा, अज्ञानाच्या अंधारामधून टू ग्लोरियस लाईट ऑफ नॉलेज, ज्ञानाच्या प्रकाशमयी उज्ज्वल प्रकाशाकडे, ज्ञानाच्या प्रकाश म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे, हा मानवाचा विकास झालेला आहे, तो इतिहास आहे. अँड एनलाइटमेंट इज फुलफिल ऑफ चॅप्टर्स दॅट टेल एक्स्ट्रॉर्डनरी मेन अँड वुमेन. आणि ही जी एनलाइटमेंट आहे, ही जी प्रगती आहे, याबद्दल ज्या ज्या व्यक्तींनी, मेन अँड वुमेननी काम केलेलं आहे, त्यांचं लेसन किंवा त्यांचे चॅप्टर्स आपण इतिहासामध्ये किंवा हिस्ट्रीमध्ये त्यांची माहिती आपण घेत असतो. These men and women work with great courage. हा विकास घडवून आणण्यामध्ये हे पुरुष, मग त्याच्यामध्ये स्त्रिया असू देत, पुरुष असू देत, वर्कड, त्यांनी खूप काम केलेलं असतं, कठीण परिश्रम घेतलेलं असतं. ग्रेट करेज त्यांच्यामध्ये, दे हॅव अ स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स, दे हॅव अ स्पेशल क्वालिटीज, त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व किंवा गुण असतात, ते म्हणजे करेज, धैर्य. ही साधी सोपी गोष्ट नाही आहे आपण एखादा शोध लावणं. करेज, कमिटमेंट म्हणजे वचनबद्धता, एखादं दिलेलं वचन ते पूर्ण करणेच, दॅट इज कमिटमेंट बोलतो. डेडिकेशन म्हणजे समर्पण, एखाद्या गोष्टीसाठी पूर्ण जीवन बहाल करणं, समर्पण. अँड सिंगलनेस ऑफ पर्पज म्हणजे एकनिष्ठता,
एखाद्या गोष्टीवरती ठाम राहणे, सिंगल ऑफ पर्पजनेस इन देअर एफर्ट, ते त्यांच्या एफर्टमध्ये दाखवून देतात. म्हणजे जे व्यक्ती इतिहास घडवतात, काहीतरी नवीन करून दाखवतात, त्यांच्यामध्ये कोणते गुण असतात? कोणते गुण? करेज, कमिटमेंट, डेडिकेशन, सिंगल ऑफ पर्पज. दीज आर द क्वालिटीज ऑफ दिस टाईप ऑफ पीपल. टू अटेन व्हॉट सीम टू बी अटेनेबल, आणि ते अटेन करतात. दे ट्राय टू गेट इट, प्राप्त करतात. की जे मिळवण्याचा प्रयत्न करतात, ती मिळवणारी गोष्ट कशी असते? अनअटेनेबल. अनअटेनेबल म्हणजे इम्पॉसिबल टू अचीव. जी प्राप्त करणे अशक्य आहे, परंतु ते आपल्या या क्वालिटीच्या जोरावरती, करेज, कमिटमेंट, डेडिकेशनच्या जोरावरती अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करून दाखवतात. हा मानवाचा इतिहास आहे. पण हे खूप कमी लोकांनी हे करून दाखवले, आणि त्यांच्या जीवावरती आपण आज कम्फर्टेबल लाईफ जगतो आहोत. ठीक आहे. अटेनेबल. दीज मेन अँड वुमेन वेअर ड्रिवन इन देअर एफर्ट. त्यांनी आपल्या एफर्टमध्ये, मेहनतीमध्ये आपलं आयुष्य ड्रिवन म्हणजे घालवलेलं असतं. एक छोटं पूर्ण आयुष्य घालवतात, लक्षात घ्या. ड्रिवन टू अनकवर द ट्रूथ अँड मिस्ट्री ऑफ युनिवर्स. कशासाठी? टू अनकवर. अनकवर म्हणजे अनफोल्ड, उघडण्यासाठी, शोधण्यासाठी. काय शोधण्यासाठी? द ट्रूथ अँड मिस्ट्री ऑफ युनिवर्स. ही जे विश्व आहे, विश्वाचं जे सत्य आहे आणि त्याचं जे रहस्य आहे, नवनवीन गोष्टीचा शोध लागतोय, ते शोधण्यासाठी दे ड्रिवन देअर लाईफ. आपलं जीवन त्याच्यामध्ये घालवत असतात. दे वर्क व्हेरी हार्ड विथ ए इनडॉमिटेबल स्पिरिट. इनडॉमिटेबल, अनबिटेबल म्हणजे ते कधी पराजय किंवा हार पत्करणारे ते नसतात. ते अनबिटेबल स्पिरिट असतात. नेहमी जिंकण्यासाठी त्यांची स्पिरिट म्हणजे त्यांची एक एनर्जी असते. स्पिरिट विच कॅरेक्टरायझेस द ह्युमन स्पिरिट. आणि त्यांची एक वेगळ्या प्रकारचं ह्युमन स्पिरिट, एक मानवी एनर्जी त्यांच्यामध्ये असते, जे की ते ट्राय टू डू एनिथिंग फॉर अचिव्हिंग देअर वॉट एव्हर दे डिसाइडेड. त्यांनी ठरवलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. अँड दिस इज द स्पिरिट दॅट ड्रोव कोलंबस. आणि हेच ते स्पिरिट आहे की ते काही वेल नोन पर्सनॅलिटीज किंवा ग्रेट लोकांची नावं दिली, ज्यांनी की वेगवेगळा शोध लावलेला आहे, जी की आपल्याला इतिहासामध्ये नाव असतो. ती त्यांच्या ह्या एनर्जीमुळे, स्पिरिटमुळे कोलंबस अँड वास्को दी गामा टू सेल द अननोन सीज. कोलंबस आहे, वास्को दी गामा आहे, ज्याने अनामिक, जे ज्ञात नव्हती अशा समुद्रामधून सेल करून नवनवीन ठिकाणांचा शोध लावला. आणखीन असे कोण आहेत? रॉबर्ट पेरी टू रेस टू द पोल. म्हणजे ध्रुवीय क्षेत्रामध्ये, उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुव, तिथे पोहोचण्याचं काम रॉबर्ट पेरीने केलेलं आहे. सर रोनाल्ड रॉस टू फाईट अगेन्स्ट मलेरिया. मलेरियासारख्या रोगाच्या, आजाराच्या विरुद्ध त्यांनी फाईट केली. सो दीज आर द ग्रेट पीपल की ज्यांनी हे लढा दिला प्रथम. हिलरी अँड तेन्झिंग टू रीच द टॉप ऑफ द एव्हरेस्ट. हिलरी अँड तेन्झिंग नॉर्गे, जे आपण बोलतो की एव्हरेस्ट, पहिले एव्हरेस्ट शिखर सहन करणारे. अँड आर्मस्ट्रॉंग अँड हिज टीम टू गो टू द मून. चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवणारे नील आर्मस्ट्रॉंग अँड त्याची जी टीम होती. हे सर्वांनी जे काही केलं ते कोणत्या गोष्टीच्या जोरावरती? ओनली दे हॅव दॅट मच स्पिरिट. स्पिरिट म्हणजे त्यांच्यामध्ये एक भारावलेली एनर्जी किंवा ताकद होती म्हणून. सो ह्या गोष्टी, हे डिफरंट क्वालिटीज दिस पीपल्स हॅव. आता आपण वळूया की आजच्या जे टॉपिक्स सायंटिस्टकडे, त्याच्याबद्दल. वन ग्रेट वुमन. या सर्व लोकांच्या, ऐतिहासिक लोकांच्या यादीमध्ये वन ग्रेट वुमन डेडिकेटेड हर लाईफ. अशी एक वुमन आहे जिने संपूर्ण आयुष्य डेडिकेट केलं, समर्पित केलं टू द कॉज ऑफ सायन्स अँड वेलफेअर ऑफ ह्युमॅनिटी. मानवतेच्या वेलफेअरसाठी म्हणजे विकासासाठी आणि विज्ञानासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केली अशी एक वुमन, ती म्हणजे मॅडम क्युरी. मॅडम क्युरी जिने रेडियमचा शोध लावला. आज युरेनियम वगैरे आपण बोलतो. कॅन्सरसारखा रोग ज्याच्यावरती निदान केलं जातं, ते रेज त्याच्यामध्ये सोडले जातात, ते कॅन्सरचे विषाणू मारण्यासाठी, ते रेडियममुळेच, युरेनियममुळे. तिने हा कोणी शोध लावला? मॅडम क्युरीमुळे. आता तिच्या लाईफची आपण स्टोरी किंवा बायोग्राफी इन्फॉर्मेशन घेत आहोत. द डिस्कवरर ऑफ रेडियम, ज्यांनी रेडियमचं डिस्कवरी केली. The mere statement that Madame Curie discovered the radium will never tell the true story of extraordinary courage.
तिची जर फक्त आपण एवढंच वाक्य वाचलं, स्टेटमेंट वाचलं की मॅडम क्युरी डिस्कवर द रेडियम, मॅडम क्युरीने रेडियमचा शोध लावला, एवढं बोलणं सहजसोपी गोष्ट नाही आहे. पण ते शोध लावण्यापाठीमागे तिने काय काय केलं, हाऊ शी एक्स्ट्रॉर्डनरी करेज तिच्याकडे होते, एक वेगळ्या प्रकारचं करेज, धैर्य, नो डिटर्मिनेशन, दृढ निश्चय, काही झालं तर मला शोध लावायचंच आहे, डिटर्मिनेशन, सिंगलनेस ऑफ पर्पज, एकनिष्ठता, that this noble woman showed in the face of extreme poverty. या नोबल वुमनने, या आदर्श वुमनने म्हणजे मेरी क्युरीने हे सगळं फेस केलं, सामोरे गेली. तिच्या आयुष्यामध्ये एक्स्ट्रीम पॉवर्टी होती, अतिशय गरिबी, हालाकीचे जीवन ती सुरुवातीच्या काळामध्ये होते, म्हणजे पूर्ण आयुष्य गरिबीमध्येच गेलेलं, तरी देखील शोध लावला. पॉवर्टी, पेन अँड सफरिंग, वेदना, त्रास, दॅट कम्स अलॉंग विथ सच कंडिशन. सो इन दॅट, अशा कंडिशनमध्ये, अशा अवस्थेमध्ये, गरिबीमध्ये, पूर्वीच्या काळी 19व्या शतकामध्ये शी डिस्कवर्ड द रेडियम, तिने तो शोध लावला. आणखीन काय काय सहन केलं, तिचं सुरुवातीचं आयुष्य कसं होतं ते पुढे आपण बघूया. बॉर्न मारिया स्क्लोडोव्स्का इन वार्सॉ, पोलंड ऑन नोव्हेंबर 7, 1867. मेरी क्युरीचा जन्म झाला कुठे? स्क्लोडोव्स्का, वार्सा, पोलंडमध्ये स्क्लोडोव्स्का वार्सा या ठिकाणी. कधी झाला? नोव्हेंबर 7, 1867ला. मेरी क्युरीज चाइल्डहुड ड्रीम वॉज टू स्टडी सायन्स इन पॅरिस. तिचं लहानपणापासून एक स्वप्न होतं चाइल्डहुडमध्ये की पॅरिसमध्ये जाऊन, स्पेनच्या पॅरिसमध्ये जाऊन सायन्सचा अभ्यास करायचा, विज्ञानाचा अभ्यास करायचा. बट हर फादर कुड नॉट अफोर्ड द एक्सपेन्स फॉर दिस. परंतु तिचे वडील गरीब होते. पॅरिसमध्ये जाऊन सायन्स अभ्यास करण्यासाठी जो एक्सपेन्स किंवा कॉस्ट, पैसे लागत होते, ते तेवढे ते पुरवू शकत नव्हते, कारण ती गरिबीमुळे, राईट. सो मारिया टूक अ जॉब ॲज अ गव्हर्नेस अँड सेव्ह अ लिटल मनी. ती थोडी मोठी झाल्यानंतर मेरी क्युरीने एक काय केलं, एक गव्हर्नेस मीन्स इथे दिलेला अर्थ अ रेसिडेंट केअर टेकर फॉर चिल्ड्रन. इनडायरेक्टली वी कॅन से टीचर, एक टीचरचा जॉब केला पैसे मिळवण्यासाठी, कमवण्यासाठी, की तिथे पॅरिसमध्ये जाऊन शिकण्यासाठी. सुरुवातीच्या काळामध्ये कॉलेज लाईफमध्ये टीचरचा जॉब केला. अँड सेव्ह अ लिटल मनी, काही पैसे वाचवून ठेवले, जमा केले. विथ दॅट लिटल मनी, त्या पैशाच्या आधारावरती शी फायनली वेंट टू द सॉर्बोन या ठिकाणी ती गेली, पॅरिसमध्ये. द युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस, जी की पॅरिसची युनिव्हर्सिटी होती, अँड टू स्टडी सायन्स. तिथे कशासाठी गेली? टू स्टडी सायन्स, म्हणजे अभ्यास करण्यासाठी. म्हणजे सुरुवातीच्या काळापासूनच, हायस्कूल लाईफपासूनच तिच्याकडे पैसे नव्हते अभ्यास करण्यासाठी किंवा युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन राहण्यासाठी. ती स्वतःच्या अर्निंग करून तिथे गेली. हर फादर could send her only a small amount, and her life in the university was disheartening experience in poverty. तिचे वडील, when she was studying in Paris, that युनिव्हर्सिटी, पॅरिस युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करताना तिचे वडील थोडेफार पैसे पाठवायचे, परंतु ते पैसे एवढे पुरेसे नसायचे. अँड त्यामुळे तिचं लाईफ त्या युनिव्हर्सिटीमध्ये ते राहत असताना तिचं लाईफ अतिशय हालाकीचं होतं. म्हणजे डिसहार्टनिंग एक्सपिरियन्स. डिसहार्ट म्हणजे तिला डिस्करेज करणारं, म्हणजे माघार घ्यायला लावणारं, म्हणजे अतिशय हालाकीचं लाईफ तिथे ती जगू लागलेली होती. पुढे काय झालं बघूया. राईट. डिसहार्टनिंग एक्सपिरियन्स इन पॉवर्टी अँड हंगर. भुके, म्हणजे काही दिवस तिला उपाशी राहावं लागतच हंगरमध्ये. शी लिव्ड ओनली वन ब्रेड, बटर अँड टी. एक बटर, एक ब्रेड खाऊन, ब्रेडच्या तुकड्या, जसं आपण एक भाकरीचा तुकडा बोलतो तशा प्रकारे ब्रेड, बटर अँड टीवरती तिनं काही दिवस तिला काढावे लागत असे. अँड शी ऑफन फेंटेड फॉर लॅक ऑफ फूड. खायला पुरेसं न मिळाल्यामुळे ती बऱ्याच वेळा चक्कर येऊन पडायची देखील अभ्यास करीत असताना. इन स्पाइट ऑफ ऑल दिस शी परस्यूड हर स्टडीज इनडॉमिनेटेबली. हे सर्व कंडिशन असून सुद्धा, खाण्यासाठी पुरेसं अन्न नाही आहे, राहण्यासाठी व्यवस्थित जागा नाही आहे, तरीसुद्धा शी परस्यूड हर स्टडी. तिने आपला अभ्यास पुढे चालू ठेवला. परस्यूड म्हणजे टू कंटिन्यू हर स्टडी. इनडॉमिनेटेबली मीन्स दिलं आहे विथ व्हेरी स्ट्रॉंग विल, म्हणजे तिच्याकडे दृढ इच्छा होती. इच्छाच्या बळावरती तिने आपला अभ्यास पुढे चालू ठेवला. अँड शी
टॉप्ड हर क्लास विथ ऑनर्स इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. त्या युनिव्हर्सिटीमध्ये अशा हलाखीच्या परिस्थितीमध्ये देखील युनिव्हर्सिटीमध्ये ते फर्स्ट आले फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये. नाव लेट्स सी पुढे. नाव हिअर यू कॅन सी द पिक्चर ऑफ Marie Curie and her husband, right? It was the university that she met a Frenchman. त्याच युनिव्हर्सिटीमध्ये तिला एक फ्रेंचमॅन जे फ्रान्सहून आले त्यांच्याशी भेट झाली. Pierre Curie, a brilliant but a poor scientist. He was also a scientist. She was so brilliant, but he was as same as Mary सारखाच तो सुद्धा कोण होता, गरीब होता. Then they together began to work in a shabby laboratory. त्यांनी एक लॅबोरेटरी तयार केली. शॅबी म्हटलेलं आहे. शॅबी म्हणजे एक एकदम साधी, सिंपल, व्यवस्थित नसणे, छोट्याशा घरामध्ये. अँड सून देअर फ्रेंडशिप टर्न इन टू लव्ह अँड इन लेस दॅन इयर इन जुलै 1895 दे वर मॅरिड. आणि काही दिवसामध्ये त्यांची फ्रेंडशिप प्रेमामध्ये बदल झाली. त्यांनी लग्न केलं 1895 मध्ये अँड दे वर मॅरिड. द कपल देन टूक अ फ्लॅट इन पॅरिसमध्ये त्यांनी एक फ्लॅट घेतला विथ स्कार्सली एनी फर्निचर. स्कार्सली म्हणजे हार्डली, त्याच्याकडे फर्निचर सुद्धा नव्हतं त्या घरामध्ये जे नवीन घर घेतलं राहण्यासाठी. इट एक्सेप्ट देअर बुक्स होते घरामध्ये, लॅम्प विथ अ वुडन टेबल, एक टेबल अँड 2 चेअर्स, बट इनफ, एवढंच त्यांचं फर्निचर. अँड ते कपल त्या छोट्याशा घरामध्ये, त्या फ्लॅटमध्ये ते राहू लागले. आफ्टर द बर्थ ऑफ डॉटर दे हॅव अ डॉटर, हर नेम वॉज इरेन. द नेक्स्ट इयर Mary and Pierre सेट अप अ लॅबोरेटरी. त्यांनी त्या फ्लॅटच्या घराच्या बाजूलाच एक लॅबोरेटरी सेटअप केलं. लॅबोरेटरी म्हणजे प्रयोगशाळा बनवली. इन अ वुडन शेड, एक लाकडाची शेड, म्हणजे आपण एक शेड, जसं पत्र्याचं शेड असं ते वुडन शेड होतं, लाकडाचं शेड तयार केल्यासारखं, छप्परसारखं असं. अँड नियर देअर फ्लॅट इट हॅड अ लिकी स्कायलाईट. वरून लिकेज होतं, म्हणजे गळती लागलेलं आकाशातून, म्हणजे सूर्याची किरण वगैरे आतमध्ये येणे किंवा चंद्रप्रकाश दिसणे. सो एवढं वेल नॉन नव्हतं. स्कायलाईट अँड अन अर्दन फ्लोअर, खाली जमीन, मातीची जमीन. सो इन अ व्हेरी पुअर कंडिशन दॅट लॅबोरेटरी वॉज. हिअर, त्या ठिकाणी मेरी आफ्टर हर डेली हाऊस होल्ड वर्क सेटल डाऊन टू स्टडी. घरामधली हाऊस होल्ड म्हणजे घरातील कामं करायची मेरी, आणि काम झाल्यानंतर दिवसभर त्या छोट्याशा प्रयोगशाळेमध्ये येऊन ते आपला स्टडी, तिथे ती डिस्कवरी, तिचं ते चालू राहायचं, काम दोघेजण मिळून करायचे. मेरी वॉज अ स्पेशली इंटरेस्टेड इन अ सबस्टान्स कॉल्ड युरेनियम. तिचा जो अभ्यासाचा विषय होता युरेनियम, तिला खूप आवड होती. विच वॉज ऑफ्टन फ्रॉम पिच ब्लेंड, अ ब्लॅक व्हेरी हार्ड अँड व्हेरी एक्सपेन्सिव्ह सबस्टान्स. जो युरेनियम ऑफ्टेन किंवा काढला जातो कशामध्ये, पिच ब्लेंड या सबस्टान्समधून, एक घटकामधून, की जो व्हेरी टफ असतो, हार्ड असतो आणि व्हेरी कॉस्टली असतो. आता हे सायंटिफिक वर्ड्स आहेत, ते सायन्सच्या विद्यार्थ्यांना तुम्ही डिटेलमध्ये पुढे स्टडी केल्यानंतर कळेल. अ ब्लॅक व्हेरी हार्ड अँड व्हेरी एक्सपेन्सिव्ह सबस्टन्स. व्हॉट इज एक्सपेन्सिव्ह सबस्टन्स? तो घटक, तो म्हणजे पिच ब्लेंड, त्याच्यामधून युरेनियम ऑफ्टेन किंवा मिळवला जातो. युरेनियम वॉज नोन टू गिव्ह ऑफ व्हेरी पॉवरफुल रेज बाय विच मेन कुड सी थ्रू मेनी सबस्टन्स. त्याच्यामधून जे रेज निघतात, पॉवरफुल रेज, त्या रेज, ज्याला आपण रेडियम बोलतो, त्या रेजमधून आपण किती टफ सबस्टन्स होतो त्याच्यामधून आपण आरपार, म्हणजे आपण जे आपण एक्स रेज वगैरे बोलतो ना, तेच आहे, ते बघू शकतो, आरपार आपण बघू शकतो. सबस्टन्स मी थ्रू. नाव मेरी डिस्कवर्ड दॅट what was left after obtaining uranium was even more powerful. युरेनियमच्या पेक्षाही जास्त पॉवरफुल तिने सबस्टन्स मिळवला त्या कोशापासून, पिच ब्लेंडपासून, आणि त्याचं नाव होतं. लॅटर ऑन पेरी अँड मेरी फाउंड दॅट देर वॉज नॉट वन बट 2 न्यू सबस्टन्सेस गिवन ऑफ दिस रेज थ्रू although they had not yet been able to obtain either of them. त्यांनी अशी डिस्कवर केलं की त्या प्लिच बेंडमधून एक सबस्टन्स, एकच घटक प्राप्त होत नाही, तर 2 घटक प्राप्त होतात आणि ते मिळवू शकतात असं त्यांना वाटलं, रेडियमसारखे. पण ते आणखी पूर्णपणे त्यांचा तो डिस्कवरी कंप्लीट झालेली नव्हती. दे कॉल्ड वन ऑफ देम, मग त्यांनी त्याला नाव दिलं, जे काही त्या पिच ब्लेंड हॉट करून त्याच्या पाठीमागे जो शिल्लक राहतो, ते रेज त्यांना ते मिळवायचे होते, त्यांना त्यांनी नाव दिलं. एकाला दिलं पोलोनियम
इन ऑनर ऑफ हर कंट्री, कारण ते पोलंडमध्ये राहत होते, पोलंडचे होते म्हणून पोलोनियम त्याला असं नाव दिले एका सबस्टन्सला. अँड पोलंड अँड द अदर वॉज कॉल्ड रेडियम, आणि दुसऱ्या सबस्टन्सला रेडियम, की जो आज आपण रेडियमचा सगळीकडे यूज करीत आहोत कॅन्सरसारख्या आजारावरती देखील. रेडियम रेडियम इज द मोस्ट पॉवरफुल ऑफ द रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट. जे की कॅन्सर होते आपण त्याच्यात रेडियमची थेरपी करतो. अँड रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट कॅन गिव्ह ऑफ रेज विच कॅन पेनिट्रेट सबस्टन्स दॅट ऑपेक्यू, जे की कुठल्याही सबस्टन्स घटकावरती पेनिट्रेट आरपार घुसून ते पलीकडे जातात किंवा आपण ते बघू शकतो. ऑपेक्यू मीन्स नॉट ट्रान्सपरंट, नॉट एबल टू सी थ्रू. नॉट ट्रान्सपरंट म्हणजे जे बघू शकत नाही, एखादा घटक टफ असेल त्याच्यामध्ये सुद्धा पेनिट्रेट करून हे युरेडियम जाऊ शकतात. देर वॉज अनदर फ्रेंच सायंटिस्ट कॉल्ड हेनरी, दुसरा एक फ्रेंच सायंटिस्ट होता हेनरी बॅकवेल, who in 1896 had discovered the uranium. त्याने सुद्धा युरेनियमचा 1896 मध्ये डिस्कवर केलेला होता. आणि हेनरीने कोणता डिस्कवर केला पेरीने, ते म्हणजे रेडियम. राईट. discovered that uranium possesses the property, but polonium and radium हे या दोघांनी डिस्कवर केलेलं आहे. पजेस रेडिओ ॲक्टिव्ह इन मच हायर डिग्री, पण ह्यांनी जे डिस्कवर केलेलं होतं रेडियम हे जास्त हायर डिग्रीचा तो रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स होता. द क्युरीज म्हणजे ह्या दोघांसाठी क्युरीज हा शब्द यूज केलेला आहे. क्युरीज, मेरी क्युरी आणि पेरियर, नाव बिगॅन टू वर्क विथ ग्रेटर एन्थुझियाझम. त्यांना आता थोडीशी आयडिया आली होती की आपण रेडियम शोधू शकतो, आणखीन जास्त काढू शकतो, आणखीन एन्थुझियाझम म्हणजे आणखीन उत्साहाने ते काम करू लागले. बट दे वेर पुअर अँड पिच ब्लेंड इट सेल्फ वॉज इन एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह सबस्टन्स. पण तो रेडियम काढण्यासाठी पिच ब्लेंड हा घटक त्यांना सोर्स म्हणून हवा असतो आणि तो खूप कॉस्टली होता, खूप महाग होता आणि ते त्यांना विकत घेऊ शकत नव्हते. हा त्यांचा प्रॉब्लेम होता, पैसे नव्हते ते पिच ब्लेंड, कारण पिच ब्लेंड असेल ते रेडियम त्यांना तो त्याच्यामधूनच ते रेडियम त्यांना बाहेर काढता येत होता, पण तो पिच ब्लेंड त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता. मग त्यांनी काय केलं, विच दे कुड नॉट अफोर्ड, त्यांना ते परवडण्यासारखं पण नव्हतं टू बाय, विकत घेणे इन अ लार्ज क्वांटिटी, मोठ्या प्रमाणामध्ये. मग त्यांनी काय, दे हावेवर सॅक्रिफाईस ऑल द लक्झरीज ऑफ लाईफ टू सेव्ह. तर त्यांनी जे काही लक्झरीज लाईफ आहे ते बाजूला ठेवलं ऐशोआरामाचं, आणि जेवढी काही सेव्हिंग्ज आहे, जे काही वस्तू आहेत त्या विकून त्यांनी पिच ब्लेंड घेऊन त्याच्यामधून रेडियम आणखीन ऑब्टेन करण्याचा प्रयत्न केला. पुढे मनी टू बाय वॉट एव्हर द लिटल अमाऊंट पिच ब्लेंड दे कुड, जे काही अमाऊंट पैसे शिल्लक त्यांनी ते पिच ब्लेंड त्यांनी त्याच्यातून विकत घेतले. दे लिव्ड इन अटर पेन्युरी, ते अतिशय पॉवर्टीमध्ये जगू लागले, खास ते पिच ब्लेंड घेण्यासाठी. कशासाठी, की त्याच्यामधून रेडियम शोध करायचा आणि रेडियम ऑब्टेन किंवा बाहेर काढायचं आहे. नॉट बाईंग कॉस्टली फूड अँड वॉर्म क्लोथ्स, तिकडे पैसे खर्च करण्यासाठी ते चांगले कपडे पण परिधान करायचे नाहीत, कॉस्टली क्लोथ्स किंवा चांगलं खायचे प्यायचे नाहीत, त्याच्यामध्ये पैसे वाचवायचे. फूड क्लोथ्स फॉर एक्स्ट्रीमली कोल्ड अँड पर्शियन विंटर, अतिशय कडाक्याच्या त्या पर्शियन विंटरमध्ये सुद्धा चांगले त्याला उबदार कपडे सुद्धा अंगावरती घालायला नसायचे. ऑफन दे कुड नॉट स्लीप ड्युरिंग द कोल्ड नाईट ड्यू टू द लॅक ऑफ वॉर्मथ, गरम कपडे नसल्यामुळे त्या थंड -°C मध्ये देखील त्यांना झोप लागायची नाहीये. ओव्हरवर्क सिरियसली अफेक्टेड मॅडम क्युरीज हेल्थ, आणि खूप प्रमाणापेक्षा जास्त ओव्हरवर्क केल्यामुळे मॅडम क्युरीची हेल्थवरती परिणाम होऊ लागला, कारण पुरेशी झोप मिळत नसे. ऑफन शी वॉज फोर्स टू लिव्ह द लॅबोरेटरी टू टेक मच नीडेड हर रेस्ट, तिचा हजबंड नेहमी तिला फोर्स करायचा की तू आता लॅबोरेटरीमध्ये थांबणं बंद कर, घरी जाऊन तू पुरेसा आराम कर. बट हर हजबंड बेग्ड हर टू गिव्ह अप द स्ट्रगल, ही जेवढी तू स्ट्रगल करतेस थोडं थांब, त्याला पॉज दे, त्याच्यामध्ये थोडं आराम घे याच्यामधून. बट शी रिझॉल्युटली रिफ्यूज, ती पूर्णपणे विथ ग्रेट डिटर्मिनेशन म्हणजे निश्चय, आणि तो पूर्णपणे हजबंडने सांगितलं त्याला विरोध करायची नाही, मला शोध लावायचंच आहे, डिस्कवरी करायची आहे. आणि ती कितीतरी तास त्या लॅबोरेटरीमध्ये बसून राहायची. मेरी वॉज ड्राइव्हन बाय मॅड डिटर्मिनेशन टू डिस्कवर द मिस्ट्री ऑफ रेडियम. रेडियमचे जे रहस्य आहे त्याची डिस्कवरी करण्यासाठी ते एकदम मॅड झाली होती, वेडी पिसी झाली होती तिच्या डिटर्मिनेशनमध्ये, ते शोध लावण्यासाठी. विथ करेज शी फेस ऑल द मिजरीज ऑफ लाईफ ऑफ द पॉवर्टी, गरिबीच्या लाईफ जे काही मिजरी किंवा दुःख वेदना यातना आहेत त्या सर्व ती फेस करू लागली आनंदाने. का, तो शोध लावण्यासाठी.
अँड कॅरीड ऑन विथ हर रिसर्च अलॉंग विथ हर हजबंड. आपल्या हजबंडला बरोबर घेऊन, हजबंड ही वॉज ऑल्सो सायंटिस्ट, दोघेजण मिळून रिसर्च कॅरी फॉरवर्ड पुढे चालू ठेवू लागले. हू लव्ड अँड सपोर्टेड हर. हर हजबंड वॉज व्हेरी सपोर्टिव्ह अँड लव्ड वन टू हर. लक हावेवर फेवर टू द क्युरीज. क्युरीज एक लक, नशीब उजाळलं. एक घटना अशी घडली. अँड विंडफॉल केम टू देम. विंडफॉल म्हणजे अनएक्सपेक्टेड लक, अनपेक्षित असं त्यांना एक म्हणजे गिफ्ट मिळाल्यासारखं एक लक, नशीब त्यांचं उजाळलं. ते काय असं घडलं होतं, कारण त्यांना जे काही डिस्कवरी करायची होती ते पिच ब्लेंड याच्यामधून, राईट. तर ते काय झालं पुढे ते बघूया आपण. Right. Favored the Curies and the windfall came to them. It was a gift of a ton of peach blend from the Emperor of Austria. ऑस्ट्रिया देशाचा एक एम्परर, सम्राट किंवा राजा महाराजा होता. त्याने मेरी क्युरीचे मेहनत बघून त्यांना कित्येक टन पीच ब्लेंड फ्रीमध्ये देण्याचं ठरवलं, म्हणजे मान्य केलं. हू वॉज द ॲडमायरर ऑफ क्युरीज. कारण क्युरीज ह्या दोघेजण सायंटिस्ट आहेत, त्यांची खूप तो प्रशंसा करायचा, त्यांचं नाव ऐकून होतं, म्हणून त्यांना त्यांचा प्रॉब्लेम समजला आणि तो पीच ब्लेंड हे फ्रीमध्ये देण्याचं त्याने मान्य केलं. इट वॉज द मोस्ट प्रिशियस गिफ्ट द क्युरीज हॅड रिसिव्ड. क्युरीजला लाईफमध्ये मिळालं होतं, त्यांना पीच ब्लेंडच मेन पाहिजे होतं. एक प्रेशियस गिफ्ट त्यांना मिळालं असं ते बोलतात. अँड इन देअर शॅबी लॅबोरेटरी, त्या साध्या लॅबोरेटरीमध्ये दे टॉईल्ड, ते जे हार्डवर्क करीत होते, अलॉंग बॉइल्ड अँड बर्न्ड ओव्हर पॉवर्ड बाय हीट, समर अँड फ्रोझन. म्हणजे ते पीच ब्लेंड बॉईल करणं, मग विंटर सीझन असो दे, समर सीझन असो ते, वर्षाचे 12ही महिने त्याचं टॉईल किंवा हार्ड वर्क कंटिन्यू होतं, कोल्ड अँड विंटर. द क्युरीज कंटिन्यूड देअर वर्क फॉर 4 more years. ते पीच ब्लेंड मिळाल्यानंतर पुढील 4 वर्ष त्यांनी कंटिन्यू रिसर्च पुढे चालू ठेवला. वेअरिंग अँड ॲसिड स्टेन कपडे, ॲसिडने स्टेन डाग लागलेले कपडे तेच घालायचे अंगामध्ये. डस्ट कवर्ड मास्क, धुळीने माखलेले मास्क. मॅरी टॉईल अलॉंग स्टरिंग लार्ज पॉट्स ऑफ पीच ब्लेंड. ते पीच ब्लेंड घ्यायचा एका पॉटमध्ये, तो स्टरिंग करायचा खालून त्याच्यामध्ये हीट द्यायची. जसं आपण एक बोलतो ना आपण ऊसाच्या रसापासून गूळ तयार करतो, तर कंटिन्यूस त्याला खालून आपण आग लावतो किंवा हीट देतो, त्याच्या प्रकारे. लार्ज पॉट्स ऑफ पीच ब्लेंड एन्श्युरिंग दॅट फायर्स बेनिथ विथ ॲक्टिव्ह थ्रू आउट द डे अँड नाईट. डे नाईट त्याला हीट देत राहायचं आणि त्या पीच ब्लेंडमधून रेडियम कधी बाहेर त्याची वाट बघायची. अशा प्रकारचं त्यांचा शोध चालू होता. देन इन 1902 मध्ये काय झालं, सक्सेस फायनली कम. शेवटी त्यांना ते यश मिळालंच 4 वर्षे कंटिन्यू मेहनत केल्यानंतर. ऑन अ सप्टेंबर नाईट द क्युरीज आफ्टर अ डेज टायरसम वर्क, दिवसभर खूप काम केल्यानंतर ते थकून गेले होते, वेंट होम, घरी गेले. देन जस्ट ॲज दे वेर अबाउट टू गो टू द बेड दे वेंट टू द लॅबोरेटरी टू हॅव अनदर लुक ॲट द hundreds of small bowls into which they had poured filtered peach blend. पूर्ण दिवसभर काम केलेलं आहे, आता रात्री झोपायला गेले, पण शेवटचं आपण लॅबोरेटरीमध्ये जाऊन बघूया. कारण लॅबोरेटरीमध्ये छोटे छोटे असे पॉटमध्ये ते पीच ब्लेंड ठेवलेले होते, त्यांना खालून आग दिलेली होती ते बघण्यासाठी. आणि तिथे बघायला त्यांनी एक ओझरती नजर टाकण्यासाठी, जसं आपण गुड नाईट बोलायला आपण एकमेकांना भेटू त्या प्रकारे ते लॅबोरेटरीमध्ये गेले. आणि गेल्यानंतर त्यांना तिथे काय दृश्य, ओके, they went to the laboratory to have another look. शेवटची एक नजर टाकण्यासाठी लॅबोरेटरीमध्ये गेले. The hundreds of small bowls into which they had poured filtered peach blend in the dark laboratory. त्या काळोख होता लॅबोरेटरीमध्ये, अंधार होता. As they moved cautiously, सावधपणे आतमध्ये मूव्ह करीत होते, जात होते फॉरवर्ड, पुढे. They were all around them rays soft ब्ल्यूश पर्पल लाईट कमिंग फ्रॉम द स्मॉल ग्लास कवर्ड बाउल्स. ते छोटे छोटे बाउल्समध्ये जे पीच ब्लेंड ठेवलं होतं त्याच्यामधून त्यांना हळूहळू काय दिसायला लागले, त्या अंधाराच्यामध्ये ब्ल्यूश कलरचे रेज दिसू लागले. अँड दॅट वॉज द रेडियम. आणि हेच त्यांना पाहिजे होतं, रेडियम, राईट. ग्लास कवर्ड बाउल्स. रेडियम हॅड बीन डिस्कवर्ड. तिथे रेडियमचा खरा शोध लागला. मेरी सेड टू हर हजबंड, डू यू रिमेंबर द डे when you told me that you wanted radium to have a beautiful color. मग त्या हजबंडला ते बघितल्यानंतर बोलते, तुम्हाला ते आठवतो तो दिवस, की एक दिवस तुम्ही बोला की रेडियम, मला अशा प्रकारे रेडियम बघायचा आहे की तो खूप सुंदर असेल, कलरफुल असेल.
लुक आता बघा तोच आहे, अशा प्रकारचा रेडियम. सो ॲट लास्ट दे डिस्कवर्ड दिस कलरफुल ब्लूइश कलर रेडियम. Actually what they had produced was just a tiny pinch of white powder that looked like a salt. त्यांनी जे डिस्कवर केलं होतं ते फक्त छोटीशी सॉल्ट किंवा मिठाची पावडर जशी असते तशा प्रकारचे ते त्या रूपामध्ये एवढ्या कमी प्रमाणामध्ये ते रेडियम होतं. बट इट वॉज टू बिकम वन ऑफ द वंडर्स ऑफ द वर्ल्ड. पण ते छोट्या प्रमाणामध्ये का असताना तो शोध लागला होता अँड इट वॉज द वंडर ऑफ द वर्ल्ड. ते जगासाठी एक आश्चर्याची गोष्ट होती. विथ इट्स रेज पीपल वुड बी एबल टू सी थ्रू द हार्डेस्ट ऑफ सबस्टन्स एक्सेप्ट लीड. त्या छोट्याशा रेज बसून रेडियम मधून लोकांना तर शक्य होणार होतं जगामधील की कुठलाही हार्डेस्ट सबस्टन्स असतो, फक्त लीड म्हणजे जे शिशा आपण बोलतो त्या धातूला सोडून बाकी कुठल्याही टफ सबस्टन्समध्ये आरपार बघू शकतो, ओनली बिकॉज ऑफ दॅट रेडियम. द बेनिफिट्स ऑफ रेडियम्स इन द वर्ल्ड मेडिसिन. त्या रेडियमचा जगामध्ये मेडिसिनमध्ये औषधामध्ये बेनिफिट होणार होता. इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये. द बॅक्टेरिया सच ऑफ डिजीज ऑफ टायफून सारखा जो ताप येतो आजार आहे. कोलेरा, अँथ्रॅक्स म्हणजे जनावरांचा आजार आहे. अँड कॅन ऑल्सो बी किल्ड बाय रेडियम. रेडियममुळे त्याच्यामध्ये हे जंतू सर्व मारले जाणार होते. हा मेडिसिनमध्ये युजफुल होतं. इन 1903 द क्युरीज अलॉंग विथ हेनरी बॅक्वेझेल वेर अवॉर्डेड द नोबल प्राइज. आणि तेव्हा ह्या क्युरीज हजबंड वाईफला दुसरा एक हेनरी बॅक्वेझेल याच्याबरोबर तिघांना मिळून नोबल प्राइज देण्यात आलं फॉर फिजिक्स फॉर द डिस्कवरी ऑफ रेडियम अँड पोलेनियम. या डिस्कवरीमुळे त्यांना नोबल अवॉर्ड देण्यात आलं. दे विश दे कुड हॅव पेटेंट देअर डिस्कवरी अँड बिकम रिच. त्यांनी जर इच्छा ठरवलं असतं तर त्यांनी जी रेडियमची डिस्कवरी केली त्याचं पेटेंट बनून त्याच्या पैशावरती ते खूप जगामधील श्रीमंत व्यक्ती बनू शकत होते. परंतु बट दिस नोबल वुमन रिफ्यूज टू डू सो. परंतु क्युरीने ते नाकारलं की मी असे पेटेंट करणारच नाही. पेटेंट केल्यानंतर तुमच्या तो मालकी हक्क होतो. रिफ्यूज टू डू सो अँड गेव इट फ्री टू द वर्ल्ड टू बी यूज्ड प्रॉपरली. जगासाठी त्याने फ्री केलं की कोणी त्याचा यूज करू शकतो योग्य प्रकारे. राईट. इन 1906 Pierre was knocked down and killed by horse drawn wagon. 1906 म्हणजे क्युरीचा जो हजबंड होते पियर, त्याचे एक घोडागाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि तो नॉकडाऊन होऊन तिथे त्याचा मृत्यू झाला. मॅरी क्लंग टू हिज लाईफलेस बॉडी. जेव्हा तो मृत्यू अवस्थेत पडला त्याच्या त्या निश्चित पडलेल्या मृत्यू शरीरावरती तो घट्ट आवळून तिने धरला अँड रिमेन डिस्कन्सोलेट म्हणजे खूप स्ट्रेसमध्ये टेन्शनमध्ये राहिली. In 1911 Mary was awarded the Nobel Prize for the second time. दुसऱ्यांदा तिला मेरीला 1911 मध्ये नोबेल प्राइज परत देण्यात आलं. अँड दिस वॉज फॉर केमिस्ट्रीमध्ये. मॅडम क्युरी रिमेन्ड comparatively poor when asked why she did not make money by her discoveries. एवढी डिस्कवरी करून खूप काही पैसे मिळू शकत होती परंतु तिने पेटंट केलं नाही. ती गरीबच राहिली. जेव्हा तिला विचारण्यात आलं की तुम्ही असं का जगताय की वाय नॉट मेक मनी, तुम्ही याच्यामधून का पैसे कमवले नाही स्वतःसाठी, तेव्हा शी रिप्लाइड आय एम वर्किंग फॉर सायन्स. मी फक्त विज्ञानासाठी काम करते. रेडियम बिलॉंग्स टू द पीपल नॉट टू मी. जो काही मी शोध लावलेला आहे रेडियमचा हा लोकांसाठी आहे, माझ्यासाठी नाही. इन 1934 द हेल्थ ऑफ मेरी क्युरी फेल्ड. तिची खूप तब्येत ढासळली. अँड इन जुलै ऑफ दॅट इयर, याच वर्षी 1934 मध्ये जुलै महिन्यामध्ये द ग्रेट सायंटिस्ट हू हॅड गिवन हर लाईफ फॉर द कॉज ऑफ सायन्स अँड ह्युमॅनिटी, या वर्षी तिचं निधन झाले की ज्यांनी संपूर्ण आयुष्य विज्ञान आणि मानवतेसाठी समर्पित केलं. डाईड. इन एव्हरी ग्रेट मॅन अँड वुमन देर इज अ कंपल्सिव्ह डिझायर. जे महान लोक असतात त्यांच्यामध्ये एक डिझायर असते. कंपल्सिव्ह म्हणजे पॅशनेट, अतिशय. डिझायर म्हणजे दृढ इच्छा असते. आणि ती म्हणजे काय, टू डिस्कवर द ट्रूथ, सत्य उघड करण्यासाठी, सत्याचा शोध लावणे. मॅडम क्युरी हू परस्यूड देअर लाईफ गोल विथ ग्रेट करेज एन्ड्युरन्स. आणि त्या अशाच लोकांपैकी मॅडम क्युरीज जिने आपलं संपूर्ण आयुष्य
त्याने कशासाठी बहाल केलं? या एन्ड्युरन्स, डेडिकेशन देऊन, स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर इज द लिव्हिंग एक्झाम्पल ऑफ दिस स्टेटमेंट. म्हणजे ते सत्य, ते डिस्कवरी करण्यासाठी शी हॅड सॅक्रिफाईस, डेडिकेटेड हर लाईफ. देर आर ऑल्सो मेन अँड वुमेन हू शो एक्स्ट्रीम करेज when they are face to face with great danger. असे बरेच पुरुष स्त्रिया तुम्हाला भेटतील की ज्यांनी आपल्या धाडसाने, धैर्याने एखाद्या संकटाला सामोरे गेले. परंतु बट ग्रेटर इज द करेज of men and women who displayed strength of mind that is not defeated by extreme hostile म्हणजे पॉवर्टी. पण असे खूप कमी आहेत पुरुष स्त्रिया की एक्स्ट्रीम हॉस्टाईल मध्ये, अतिशय गरिबीमध्ये धैर्य न खचता काहीतरी वेगळं करून दाखवलं. असे कमी लोक आहेत. त्यापैकी मॅरी क्युरी होईल. अँड अनफेवरेबल कंडिशन, जी कंडिशन आहे, जी परिस्थिती अनफेवरेबल, योग्य नसणे ऑफ लाईफ, मॅडम क्युरी सर्टनली बिलॉंग टू दिस लॅटर ग्रुप. या दुसऱ्या ग्रुपच्या, म्हणजे फेवरेबल कंडिशन नसून अतिशय गरीब परिस्थितीमधून अशा प्रकारचा शोध लावणारी ही एक समथिंग डिफरंट या कॅटेगरीमधली ही एक सायंटिस्ट आहे. सो मित्रांनो, हा टॉपिक विज्ञानाच्या रिलेटेड, सायंटिफिक असल्यामुळे थोडेसे वर्ड्स डिफिकल्ट वाटतात. पण आय थिंक यू माईट बी अंडरस्टूड दिस लेसन. तुम्हाला हा लेसन समजला असेल. याचे क्वेश्चन आन्सरवरती आपण व्हिडिओ बनवणारच आहोत. तोपर्यंत विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.